ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगाका सद्गुरु तम नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दया संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी श्रीपाद पादुकांना विसरू कसा मी रामदास पादुकांना गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो प्राप्त प्रसंग निमित्त मात्र कीर्तन रूपी सेवा कीर्तन रूपी सेवेचं निमित्त या ठिकाणी आपल्यामधून 5 वर्षापूर्वी गेलेले कैलासवासी हरिभक्तीपरायण दगडू बोलू मोरे यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांची मुलं मोहन दगडू मोरे शंकर दगडू मोरे संजय विजय आणि गजराबाई ही मुलगी आहे वाडेकर या आपल्या या लेकरांनी आपल्या वडिलांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा आयोजित केलेली आहे। श्राद्ध त्याला म्हणतात जे श्रद्धेने घातलं जातं त्या पद्धतीनं मनामध्ये वडिलांच्या विषयी अपार श्रद्धा माझ्याबरोबर बोलताना सांगितलं की वडिलांची ती गोष्ट राहून गेली मी इथं नसल्यामुळं त्यामुळं 5व्या वर्षी का होईना या ठिकाणी पुण्यदानाचा कार्यक्रम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी या मुलांनी आयोजित केलेला आहे।
त्यानिमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा, कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त, जगाची माऊली असणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबराया यांचा हरिपाठ या प्रकरणातील तुमच्या दररोजच्या पाठातला अभंग. अभंगाद्वारे यच्च यावत जड जीवाला माऊली ज्ञानोबराय सांगतात की त्यांचा स्वतःचा जो अनुभव आहे तो सांगतायत. देवाचे द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिल्या. देवाच्या दारात क्षणभर उभं राहिला असता 4 मुक्त्या प्राप्त होतात. परंतु याला संत भेटणं गरजेचं आहे आणि संत पुण्याशिवाय भेटत नाहीत. म्हणून पुण्य जर कमवायचं असेल तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. बरं, हे करण्यासाठी कुठं जायची गरज नाही. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र भारी बाह्या सदा. वेदशास्त्रांनी सांगितलं की बाबा रे, संसारात राहून ही गोष्ट करता येण्याजोगी आहे. आणि उदाहरण दाखल दिलं, द्वारकेचा राणा पांडवा घरी. देव पांडव संसार करत असताना पांडवांच्या पशी होते. हे उदाहरण दिलेलं आहे, व्यासांनी सांगितलेलं आहे. खऱ्या अर्थानं माणसाच्या जीवनामध्ये करण्यासारख्या 3च गोष्टी सांगितलेल्या आहेत. बाकी आपण सगळं करतो तो कुटाणा आहे. बाकी सगळं करतो तो कुटाणा आहे. करण्यासारख्या 3 गोष्टी आहेत. एक, आईची सेवा, मातृदेवो भव. दुसरं, वडिलांची सेवा, पितृदेवो भव. आणि तिसरं, सद्गुरूंची सेवा, आचार्य देवो भव. या 3 करण्यासारख्या गोष्टी आहेत. या 3 व्यतिरिक्त जे चाललंय आपलं ते सारं लफडं कुटाणं आहे. काही बी करा. तुम्ही म्हणताल मी गाडी घेतली, कुटाणा. तुम्ही म्हणताल मी 2 एकर जमीन घेतली, 2 एकर जमीन घेतली, कुटाणा. जे काही कराल, पद कमवा, प्रतिष्ठा कमवा, सौंदर्य कमवा, सगळं कुटाणा आहे. या 3 गोष्टी फक्त करण्यासारख्या आहेत आणि मिळवण्यासारखी एकच गोष्ट आहे. काय मिळवायचंय? देव मिळवायचंय. काय मिळवायचंय? देव मिळवायचंय. कारण माणसाच्या जीवनाची माणसाचं जीवनच त्याच्यासाठी बनवलंय. फक्त देव मिळवणे, या व्यतिरिक्त काहीही करणे नाही. विठाला विठाला का मी असं म्हणतो त्याचं कारण सांगतो तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. या जगतामध्ये तुम्ही आला, तुम्ही ठरून आला का? तुम्ही ठरवलं म्हणून इथं आला का? बघा, विचार करा. मेंदू दिलाय देवाने आपल्याला. जर शिकायसारखं नाही आपलं आहे का? जर शिकायसारखं तिला समजा मेंदू दिला असताना ती दाव तोडून पळून गेली असती, तुमच्या हाताला बी लागली नसती. कोण जाती का पळून? का जात नाही? मेंदू नाही. मेंदू तुम्हाला बांधून ठेवल्या थांबताल का? कुठं थांबताल? नाही थांबणार. का? तुम्हाला मेंदू आहे म्हणून आपल्याला दिलाय मेंदू. मेंदूनी काय करायचं आहे? विचार. पण आपण अविचार करतो. काय करतो? आपला नेहमी विचार चाललेलाच आहे, पण विचार आहे का अविचार आहे याचा काय मेळ बसला? नेहमी विचार चाललायच की. कधी बिन विचाराचं एखाद्याचं डोकं आहे का महाराज? हा, सारखा विचार आहे, सारखा. तुम्ही नाही म्हणला तरी विचार आहे, झोपला तरी विचार आहे, झोपला तरी चालू आहे. तुम्ही झोपला तरी काय वेळेस विचारामुळे झोप लागत नाही. लय विचार झाला डोक्याला, झोप लागला आम्हाला. कोण करता याचा मात्र मेळ नाही. आता तुम्ही जर करीत असता तर झोपल्या विचार आला असता का? तुम्ही विचार करत असता तर झोपल्या विचार आला असता का? ज्या अर्थी झोपल्यावरही स्वप्नाच्या रूपाने विचार चालूच आहे, त्या अर्थी विचार तुम्ही नाही करत. बरोबर ना? आता विचार करा, या जगात तुम्ही ठरून आलाय का? कधी जन्म घ्यायचा तुम्ही ठरवलं का? बघा, करा विचार. मेंदूवाली कंपनी सगळी. हा हा, हे गाढवांना सांगितलं नाही समजत, माणसाला सांगितलं समजत. कीर्तन कोणासाठी? माणसासाठी. आणि जे माणूस असून कीर्तन ऐकत नाही तो कोण? नाही तरी काय
कीर्तन असतंय माणसासाठी, कोणासाठी? आणि जो माणूस असून कीर्तन ऐकत नाही तो कोण? लक्षात आलं? हा, तर या जगात आपण आलो, ठरून आलो का कुठे यायचं जन्माला? कोणत्या आई वडिलाच्या पोटी जन्माला यायचं ठरवलं तो काही ना करी? कोणत्या गावात जन्माला यायचं होतं ठरवलं होतं का तुम्ही? कोणत्या आई वडिलाच्या पोटी, कोणत्या घराण्यात, कोणत्या जातीत तुम्ही ठरवलं? काहीच नाही ठरवलं. कसला देह मिळेल तुम्ही ठरवलं होतं का? नाही ठरवलं. इकडे लक्ष द्या बरं का. आता मी लय महत्वाचं गोष्ट, श्वास सुद्धा आपण घेत नाही, ध्यान देऊ नाही का? आपल्या हातात जर काहीच नाही तर इथं आले आपण करायचं काय? आजपर्यंत जे झालं ते छातीवाद देऊन सांगू शकत नाही मी केलं, बरोबर की नाही? मग कोण करणार आहे? असं आहे की माणसाच्या जन्माला यायचं सुद्धा आपण ठरवलं नाही. इथं आल्यावरती जे काही चाललंय याचा काही मेळच बसला नाही. मी तर सांगितलं श्वास नाक घेतोय का मी घेतोय याचाच मेळ बसाना. 80 वर्ष झाली जगून तरी फायदा काय? मग आपल्या हातात जर काही नाहीच आहे तर करायचं काय? पण तरी नीतिशास्त्र सांगतं अनेक गोष्टी करण्यापेक्षा 3च गोष्टी करा. एक आईची सेवा करा, एक बापाची सेवा करा आणि एक सद्गुरूंची सेवा करा. आणि धर्मशास्त्र सांगतं फक्त स्वरूपाची ओळख करून या. कशाची? फक्त देवाची. फक्त देवाची ओळख करून घ्यायलाच तुम्ही इथं आलेला आहात.
इतर गोष्टीसाठी नाही. पण देवाची ओळख करून देणारे संत भेटण्यासाठी पुण्याईची गरज आहे. आणि पुण्याई मिळते आई वडिलांच्या सेवेपासून. कुठून मिळते पुण्याई? ज्यानं सेवा केली पंढरपूरला जाऊन बघा, त्याच्या दारात देव जाऊन उभा राहिला. आलं तुमच्या लक्षामध्ये? आणि म्हणून त्याकरता आई वडिलांची सेवा ही महत्वाची आहे आणि सद्गुरूची सेवा ही महत्वाची आहे. आणि करण्यासारखी एकच गोष्ट सांगितली, देवाची ओळख, देवाचं एकरूपता, ज्याला समाधी म्हणतो, ज्यालाच परमार्थ म्हणतो. आता आपण परमार्थ करतो, पण परमार्थ कशासाठी केला जातो याचा मेळ अजून आपल्याला बसलेला नाही. काही करतात बी परमार्थ, परंतु या कुटुंबानं खऱ्या अर्थानं हे आई वडिलांची जाण ठेवून या वडिलांच्या सेवेसाठी या ठिकाणी ही कीर्तन रूपी सेवा आयोजित केलेली आहे. आणि आपलं सेवा ऐकताना एकच काम आहे, माणसाचा जन्म एकाच गोष्टीसाठी दिलेला आहे आणि ती म्हणजे फक्त भगवंताची प्राप्ती करणं. याच्यासाठी हा माणसाचा देह आहे, इतर गोष्टींसाठी नाही. विठाला विठाला भगवान मौली ज्ञानोबराय सांगतात की बाबा, दोन गोष्टी माणसाच्या जन्मामध्ये मिळणं गरजेचे आहे. एक मोक्ष आणि दुसरा देव. मी तुम्हाला तर एकच गोष्ट सांगेल, मोक्ष मिळाला तरी देव मिळण्यासारखा आहे आणि देव मिळाला तरी मोक्ष मिळण्यासारखा आहे. दोन्ही गोष्टी एकच आहेत, दोन नाहीत. काय म्हणलं मी? दोन्ही गोष्टी एकच आहेत, दोन नाहीत. मोक्ष वेगळा आणि देव वेगळा असं नाही. काही लोक म्हणतील मोक्षाची काय गरज आहे? मोक्षाची गरज अशी आहे की आपल्याला जे सुख लागलं नाही ना आतापर्यंत, काही करा, लाखाचे 2 करा, कोट्यवधी रुपये कमवा, सुख नाही लागू शकत, समाधान नाही लागू शकत, आनंद नाही प्राप्त होऊ शकत. कारण आनंद फक्त मुक्तीत आहे. आनंद फक्त मुक्तीत आहे. तुम्ही म्हणता मेल्यावर मुक्त होत्यात ना, मेल्यावर कुणीच मुक्त होत नाही. काही लोक म्हणतात मी कीर्तन म्हातारं गेलेलं मुक्त व्हावा त्याच्यासाठी कीर्तन ठेवलं जातं. चूक. मेल्यावर कुणीही मुक्त होत नाही आणि मुक्त होऊन त्याचा फायदाही नाही. मुक्त जिवंतपणी होतात आणि मुक्त कधी होतात तर भगवंताची प्राप्ती झाल्यावर मुक्त होतात. विठाला विठाला बऱ्याचशा जणांचं असं म्हणणं आहे का देवाची प्राप्ती करायची म्हणजे कुठेतरी बाहेर करावं लागेल, नाही का? देव कुठेतरी बाहेर आहे, कुठेतरी लांब आहे, कुठेतरी डोंगरावे, कुठेतरी पंढरपूरला आहे, कुठेतरी चारीधामाला आहे, कुठेतरी आळंदीला आहे, असं बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे. पण माऊली ज्ञानोबराय सांगतात भर लागन
आपण इथपर्यंत आलो. माणसाचा जन्म फक्त मोक्ष प्राप्तीसाठी दिलेला आहे. मोक्ष प्राप्ती म्हणजेच देवाची प्राप्ती. देवाची प्राप्ती करायची असेल तर आधी देव तर कळला पाहिजे. बरेचशा जनाला देव काय कळत नाही, पळायचे मात्र गडबडे. देव काय कळत नाही, रातभर आरडायचे मात्र गडबडे. देव काय कळत नाही, पण वारी करून करून गुडघं गेलं, पण कळला नाही. आणि मिळला तर मिळायचा तर प्रश्नच नाही, कळलाच नाही ते मिळणार कसं. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, भरला घडदाट हरिदिशे, जिकडं पाहावं तिकडं तोच आहे. एवढीशी जागा रिकामी नाही. बरोबर ना? जिकडं पाहावं तिकडं तोच आहे. एवढीशी जागा रिकामी नाही. जसं वारा सर्वत्र आहे. पै गगन जेवढे जैसे, गगनी पवन तेवढाची असे, सहज हलविल्या वेगळा दिसे, एरवी गगन तो चितो. वारा जसा गगनामध्ये सर्व ठाई एवढीशी जागा रिकामी नाही, तसा देव सर्व ठाई एवढीशी जागा रिकामी नाही. ओवाळो मी गेले माये गेले, ओवाळो मी गेले माये गेले, तिकडे पावी तिकडे चतुर्भुज सारखे, तिकडे पावी तिकडे चतुर्भुज सारखे. वळू मी गेले माये गेले द्वारके, जिकडे पाहावे तिकडे, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज सारखे. वळू मी गेले माये शारंगधरा, गेले शारंगधरा, तिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज नरनार. कुठं जाणार? पाहावं तिथं तोच आहे. एवढीशी जागा रिकामी नाही. एवढीशी जागा फक्त उभा राहत नाही. काय राहत नाही? याचं माकड चाळ संपत नाही. एकदा उभा राहिला देव प्राप्त झाला. माऊली म्हणतायत, मी नाही. द्वार कुठं आहे देवाचं? आता सगळीकडे जर देव असेल तर देवाचं द्वार कुठं असेल? कैलास बाबा, कैलास राणा शिवचंद्र मौळी, वजन कमी करोली. कुठं कुठं असेल? अरे देव जर सगळीकडे असेल तर त्याचं द्वार कुठं असेल? अरे सगळीकडेच ना, सगळीकडेच द्वार आहे ना. आणि आपण द्वारातच उभे आहेत ना, फक्त असं वाजवीत नाही. काय करीत नाही आपण? कदाचित भेटल्यावर मग संपल ना सगळं. द्या वाटते कशाच? कारण देव ज्याला भेटला ना त्याचं सगळं संपल. आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलले, बोलणं संपलं, करणं संपलं, सगळं संपलं देव भेटला तर. आणि देव भेटल्यावर सगळं संपल ही भीती आहे आपल्याला. देवाची आवड सगळ्याला आहे, पण भेटावं असं कोणाला वाटत नाही. आता तुम्ही एवढी बसला तिथं, किती जणांना वाटतं मला देव भेटावा? लोकसंख्या बघा किती बसली. किती जणांना वाटतं मला देव भेटावा? अवघड काहीच नाही. भेटायचं तर बिलकुलच अवघड नाही. या बटुकड्यांनी अवघड करून ठेवलं. या देव भेटायचं काय अवघड आहे? आपल्या आत बी तोच आहे. आत हरी बाहेर हरी,
आताही बाहेर आले, आताही बाहेर आले, आताही बाहेर आले. सगळी करतोय तर दार का वाजवीत नाही? राहुल बाबा भ्या वाटतंय, कदाचित भेटल्यावर सगळं संपल, वळवळच संपल. तुम्हाला देव आवडत नाही असं नाही, मी कधी म्हणलं तुम्हाला आवडत नाही, सगळ्याला आवडतो, पण बेठावा वाटत. आणि बेठाव ज्याला वाटला ना, काय अवघड नाही, फक्त दार वाजवायचे हो. आणि दार कुठं आहे? अरे सगळीकडे दार आहे. दार कुठं आहे? जर देव सगळीकडे आहे तर दार कुठं असेल? सगळीकडे दार आहे. तुम्ही थांबायची, फक्त उभा राहायची गरज आहे. काय करायची गरज आहे? उभं राहत नाही. प्रॉब्लेम तो आहे. प्रॉब्लेम देवाचा नाही, प्रॉब्लेम भेटायचा बी नाही, तुम्ही उभं राहून दार वाजवीत नाही, बस संपलं. सारखी वळवळ चालली माकडावानी, सारखी आहे ना, वळ 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 वळ, ही करू का ती करू, ती करू का ती करू, ती करू. हातात तर काहीच नाही. का आहे हातात? आता असं आहे का तुमचं? का मी इथून उठलो ना की घरी शाबूत जाईन, आहे का? एवढं तरी हातात आहे का? पण वळवळ बसला तरी चालू आहे. आता इथं बसलोय ना आपण, बसलोय का आपण? खरं हा, खरंच बसलोय का? टाळ करे तुम्ही खरंच टाळ वाजवताय का? ही इथं टाळ वाजवी त्यात घरी गेली असत्या कधीच. महत्वाचा मुद्दा उभा राहत नाही. आणि उभा राहणं म्हणजे विचारांची रेलचेल एवढी आहे का त्याला उभं राहायला सवडच नाही. आणि माऊली म्हणतात देवाची द्वारी उभा. पहिली गोष्ट, आपण एवढं रमलोय की एखादी बाई तिचं लग्न व्हावं एका पोरीचं, आणि ती पोरगी नवऱ्याच्या इथं जावा आणि इतकी रमावा, इतकी रमावा, शेवटी बाप जमिनीवर पडला, आजारी होता तवा तर नाहीच गेली. जमिनीवर पडल्यावर मुराळी लावला बैलगाडी घेऊन, जा बाबा ताईला घेऊन ये, मला एकदा बघू दे, आता माझं काही खरं दिसत नाही. मुराळी गाडी पुरीच्या दारात. पोरगी म्हणले बाबा बोलात येतोय अजून? हा म्हणले मला जा म्हणले घेऊन ये ताईला. बोलात येत अजून? मग असं करा ना, बोलायचं बंद झालं मग फोन करा. आता पुन्हा एकदा बेटा यायची, पुन्हा मेल्या एकदा बेटा यायची, पुन्हा दहाव्याला एकदा बेटा यायची. कोण बघा आता. इतकी रमली की बापाला विसरली. आपण या जगात आलो, इतकं रमलो की पुन्हा बापाला विसरलो. आपल्याला कळालंच कशासाठी आलोय त्याचा मेळच बसाना नाही. त्यालाच आपलं म्हणायला लागलो, नाही त्याच्यातच रमलो. आणि किती रमलो पुन्हा आठव नाही. आणि ज्याला आठव झाला, बाई बाई जाते गमा, बाई
जाते ग आपण माहेरच विसरलोय आपण जायचं जी विसरलोय किती जणाला वाटतं मला एक दिवस मरावं लागल किती जणाला वाटत आहे का नाही का अजून वाटत नाही मी नाही मरत हा दुसरा मरतो ना दुसरा मरत मी नाही मरत अरे खरजुल्या तुला बी जावं लागेल एक झालं तर म्हणला बिचारा गेला म्हणलं अरे तू बी बिचाराची तू बी बिचाराचे त्याला काय बिचारा म्हणतो तू बी त्याला काय विसरलो आपण जायचं विसरलं त्याच्यामुळे गोळ झाला बाकी काय नाही उभंच राहिला इथं येऊन नुसती पळापळ लावली इतकी पळापळ ज्याचं नाव तीच बरं त्याचा ना आपला संबंध तरी काय आहे काय संबंध तुमचा आणि या संसाराचा काय संबंध आहे गॅरंटी देऊन सांगा तुमचा डवरा तुमचाच आहे सांगा गॅरंटी देऊन कुणी बी येऊन सांगा आपल्याला महानवरा बाबा मी गेले की महानवरा उडी आणणार माझ्या संग जाळात आणणार दुसरी बघाल त्यो आणि तो काय उडी गॅरंटी तरी आहे का तुम्हाला तुमची बायको तुमचीच गॅरंटी आहे का आणि काय चिकाटला ढेकणा आणि नुसतंच नाही
हा एवढायचंच काम चाललंय. ती कळून घ्यायसाठी हे रातभर इवाळलं नाही रे कोणी कोणाची कोणी. सकाळी बायको म्हणली माहेराला जाते तिच्या पुढं आडवं पडलं होतं. पाया पडतो जाऊ नको नाही कुणाची कोणी. रात्रीचा रातभर वरटत होता बाजनात. हा गाज्यावडून कोणीही संगती येणार नाही गॅरंटीने सांगू शकत नाही. हे माझे बंगला बांधलाय पण तुमचा आहे का? तू म्हणशील माझं घर गेल्यावर तुझं घर एसीच्या बाहेर. सरकारी बंगला बांधलाय तिथं सरकारी बंगल्यात सोय हे नाही का 2-4 उभं केले खांब आपलं सिमेंटाचं आणि वरून उगं प्लास्टर केलंय वाईचं मध्ये बोळे त्याच्यात. पाऊस आला तरी पाऊस लागतो सगळं होतं. सरकारी बंगला आहे ते. हो मेल्यावर तुझं घर रे येशीच्या काय आपलंय हाय हा देह आपला आहे. अरे मी कोण आहे त्याचाच मेळ बसला नाही. आता तुम्हाला विचारलं मी तुम्ही बाई का गडी. मी एका बाईला विचारलं त्या दिवशी तुम्ही बाई का गडी. बाया महाराजला काय एवढं दिसत नाही. विचारतो बाई का गडी. हा प्रश्न तो एक सर तुम्हाला विचारलं तुम्ही गडी का बाई. नाही सांगता येणार. तुम्ही वरवर सांगताल कदाचित आतलं नाही सांगता येत काही. कसं सांगतो तुम्हाला. आम्ही गेलो बा फोन आला मला जोडीदाराच होता. गेलो तर तो छाती पडून रडत होता बायकोच्या. कुणाच्या बायकोच्या. आता पाहुणं रवडा गोळा झाला. मी म्हणलं ए गाड्या आता उठ जाऊन दे आता जायचंय ते वहिनीला. उठ बाजूला हो. तो का बाजूला आहे ना त्याला बळच वडून काढला. वहिनीला आंघोळ घातली तिरडी बांधली आणि उचलणार तेवढ्यात पाऊस आला पाता पाता. मी म्हणलं पोरं उचला रे वहिनीला बंगल्यात घ्या. पाऊस गेल्यावर मग नेऊ. ते बंगल्यात घ्यायला गेली पोरं. हाच आडवा आला. कोण मगाशी छाती पडून रडत होता त्योच. इकडं कुठं म्हणले महाराज म्हणले वहिनीला घरात घ्या. आज तो पागल झालाय म्हणली. तो माणसात का पहिल्यापासून तो निस्ता टाळ कुठे आहे त्याला काही समजत नाही. मड कुठं घरात असतं का. मग आजपर्यंत कुणाला ठेवलं होतं मड्याला का आतल्याला. म्या म्हणलं राजा अरे ती तुझी बायको आहे असं काय करतो. नाही नाही कायची बायको. बायको पाठच गेली. मग गेलेली बायको का राहिलेली बायको. केस पिकली पण कळलं नाही. पिकून पुन्हा काळी केली पण कळलं नाही. बायको आतली का बाहेरली. बायको जर आतली तर बायको गडी का बाई. आत्मा गडी का बाई. हा आत्म्याला काय आत्मा गडी बी नाही बाई बी नाही. मग तुम्ही आतले का बाहेरले. आतले बरोबर ना. मग तुम्ही गडी का बाई. काय समजायचं नाही समजायचं. अरे गुरु विना ज्ञान कळेना. हे गुरु विना ज्ञान कळेना. हे घरा
तुळशी विन शोभा येईना कळलं का कीर्तन कळलं का? आपल्याला काही म्हणे काही समजत नाही, पण गुरुविन ज्ञान कळेना. अरे अकल बाजारात मिळेना. बाई आहे का गडी? अरे ते बाई बी नाही गडी बी नाही, ते त्याच्या पलीकडे. त्याला आत्मा बोलतात. काय बोलतात? तो आत्मा आपण आहोत, जो आपण हे शरीर जन्माला यायच्या आधी बी होतो. आईच्या पोटात 1.5 महिन्याचा गर्भ असताना त्याच्यामध्ये जीवात्मा घुसला, म्हणजे आपण घुसलो त्याच्यात. कशात? ह्या देहात. मग देह म्हणजे आपण का? आत्मा म्हणजे आपण? आत्मा म्हणजे आपण. आत्मा म्हणजे आपण तर गर्भधारण व्हायच्या आधी बी आपण होतो. बाहेर आल्यावर फक्त कल्पना झाली का मी देह आहे. काय? मी देह याची कल्पना झाली आणि त्या देहाच्या संबंधाने पळत राहिला आयुष्यभर. माझं काहीच नाही, हे सोडून जायचं एक दिवस. हा देह सुद्धा माझा देह जाणार गायाचं बरं का जाणार नक्की. देह आपण आहे का? पण देहाच्या संबंधाने जे गचपान गोळा केलंय आपण, एक दिवस हे सोडून जावाच लागणार आहे. पण माझं म्हणतोय त्याला. काय म्हणतोय? माझं. काही संबंध नाही, काहीही संबंध नाही याचा ना आपला, पण जोडलाय. मी सांगितलं, बायको सांगू शकत नाही नवरा माझ्या संग येईल, आणि नवरा सांगू शकत नाही बायको माझ्या सरणात उडी आणि. एवढा तर विश्वास आहे आपल्याला. ज्या टायमाला नवऱ्याने बायको केली, कशासाठी केली? सुखासाठी. बरोबर. आणि बायकोनी नवरा कशासाठी केला? सुखासाठी. मग आता दोन्ही बी भिकारी एकत्र आली. नवरा भीक मागतोय सुखाची कुणाकड? बायकोकड. आणि बायको सुखाची भीक मागती कुणाकड? नवऱ्याकड. आता दोन्ही भिकारी एकत्र आल्यावर सुख मिळन? तुम्हाला वाटतं मिळन? मिळलं का? हे पिकलेले आहेत आता, नातवंड झाली परतोंड. मिळलं का सुख? सुख सुख तिथं नाहीची. सुख नाही. दररोज म्हणतात सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवीवर, तो हा विठ्ठलवर. देवापाशी सुख असं म्हणतात.
आणि ही गाचपान गोळा करून बसल्या तिथं. विचार त्योच चाललाय, दुसरं काही चाललं नाही. उठ होतं उठ, 500 उंट चाललो होतं रस्त्याने. एक जण देवळात बसलेला होता, ते उठावाले गेलं पाया पडायला. तेव्हा त्या देवळातल्याने विचारलं, होय उठावाले? म्हणजे काय, किती उंट आहेत? म्हणले 500. काय आहे त्याच्यावर? म्हणले कापूस आहे. किती आहे? म्हणले एका उठाव 2 बोऱ्या. तो गेला निघून. ह्यो विचार करतोय कशाचा? 500 उंट, 1000 बोऱ्या कापूस. पिंजायचा कधी, सरकी काढायची कधी, कापड बनवायचं कधी, गाला यायचं कधी. ते गेलं उठावाला निघून. पण याच्या डोक्यात विचार असा फिट बसला. किती फिट बसलाय मला सांगा. आता समजा माझं नाव राजाराम आहे, बरोबर की नाही? जन्माला आल्याबरोबर मी राजाराम आहे का? नाही. मग कधी राजाराम झालो? बारशाच्या दिवशी आत्यानी कानात कुर्र केलं, म्हणजे राजाराम. तेव्हापासून मी झालो राजाराम. मग त्याच्या आधी मी कोण होतो? तेव्हापासून विचार असा फिट बसलाय. राजाराम झोपत जरी म्हणलं तरी उठतो या, पण मूळची ओळख विसरलं. राजाराम व्हायच्या आधीची काय ओळख आहे ते विसरलं. आणि इथं असं फिट झालंय का ना. आणि हॅमरिंग करून करून सगळ्यांनी संमोहन केले आपल्या. राजाराम राजाराम राजाराम. आणि नवरा बी असा संमोहन करून पिपाण्या वाजून. आपण नवरा कसं केलंय आपल्याला? गाढवा बसवलं, गाड ते घोड्या, ते पिपाण्यावालीन, ती कपडं काय घातली, फेटा काय बाटला, हॅमरिंग करून 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 झाला नवरा. आता कुठं निघतोय नवरा डोक्यातला? निघतोय का? राजाराम टिकत आहे का डोक्यातलं? नाही. आपली मूळ ओळख हे हॅमरिंग विसरली, बस संपला विषय. आणि नाही त्याचाच विचार आपल्या डोक्यात कोंबलाय. जसं त्या उठावाल्याच्या डोक्यात काय उठाचा आणि त्याचा संबंध होता का? ते देवळात बसलो होतो, त्याचा आणि उठाचा काय संबंध होता का? बरं त्याचा कापसाचा काय संबंध होता का? बरं कापूसवाला काय त्याचा या हेवी होता का? काही नाही हो, संबंधच नाही. पण विचार डोक्यात फिट बसला. किती फिट बसला? जो फिट त्याला फक्त एकच विचारायचा, 500 उंट, 1000 बोऱ्या कापूस. पिंजायचा कधी, सरकी काढायची कधी, कापड बनवायचं कधी, गालाय यायचं कधी. लोक येडी केली 8 दिवसात गावातली सगळी. सरपंचांनी मिटिंग घेतली. अहो म्हणले कालच्याला मड चाललं होतं, ते शिकाळ्यावाला धरला यांनी. शिकाळ्यावाला धरला. म्हणला बोल, 500 उंट, 1000 बोऱ्या कापूस. पिंजायचा कधी, सरकी काढायची कधी, कापड बनवायचं कधी, गालाय यायचं कधी. अरे तो म्हणला बापाला घालून येऊ दे ना मला, मग बघू काय असेल ते. याचा बंदोबस्त करा. सरपंचांनी सांगितलं. बायकोनीत भावानी कुडून घेतला घरात. पण कुडून गप राहीन तो विचारवंत कसला. हा, विचारवंत गप असू शकत नाही. तुम्ही तुमच्या गावातले विचारवंत बघा, त्यांना बोलायला लावलं ना, ते काय बरं एका तासाचं 2 तासावर फारवळा नेत्या. लोक काय त्याची मनस्थिती विचार करणार नाही. विचारवंत असा विचारवंता खिडकीतून गेला, खिडकी उघडली आणि खिडकीतून लोकांना बोलवायचं, अ पावलं इकडे, 500 उंट, 1000 बोऱ्या कापूस. पिंजायचा कधी सर. खटकाच बसला हो डोक्यात. इतका खटका जाम बसला की निघा ना काय करावं. जसं आपल्या डोक्यात खटका बसलाय ना बायका पोरांचा, माझी तुझी आहे का ती. 50 वर्षाची सोय होती. आपलं आयुष्य लॉंग लाईफ आहे आपलं. अनंत कोट वर्ष आयुष्य आहे आपलं. सांगताच येत नाही एवढं. देव जन्माला आलता का तवाच आपण बी जन्माला आलोय. आणि देव मरण तवाच आपण बी मरू. तसं मरत नसतो आपण. लक्षात येत आहे तुमच्या? आणि देव जेवढा आहे आणि देव जसा आहे तसेच येत आपण बी. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आधीचे ना मधीचे, आम्ही देवाच्या बी आधीचे. तुमच्या लक्षात येते का बघा परमार्थ. हो, फक्त काय गंमत झाली, फिट बसला विचार. एक दिवस त्या गावात तुकाराम महाराज आले. तर लोक काय म्हणली, महाराज त्या गलीनी जाऊच नका. म्हणले का? तिथे या की येड बसले. म्हणला तुमच्यापेक्षा ती परवडलं. तुम्ही बी येडीच आहे, पण तुम्ही मान्य करणार नाही आम्ही येडी येत बोलून. आता आपण येडच आहे ना, पण बाध्य करतोय का? मग आपल्याला मला तर येड्यातच जमा करीता काय काय.
माझे आई बाप करीत आहेत कधी कधी. हे तर नाही परपंचातलं काय कळत लका. मला म्हणत्यात तुला आहे ना ते ज्ञानेश्वरी नियाडा झालाय तू बा, तुला नाही ते परपंचातलं काय कळत. ते मंडळीला सांगत तू कर काय करायचं ह्याला नको सांग. आणि खरं त्यातलं आपल्याला समजतच नाही काय. तुमच्या परपंचातलं आपल्या डोक्यात बसलंच नाही कधी. बायको केली, पोरं झाली, सगळं झालं, पण डोक्यात नाही संसार कधी बसला आपल्या. आता मी तुमच्यापेक्षा सुंदर संसार आहे माझा असं काय नाही. तुमच्या सारखाच माझा बी सुंदर संसार आहे, म्हणजे नाही असं नाही, पण डोक्यात बसून घेतला खटका येतो. जर का बसला मरुस तोर निघतच नाही. आलं लक्षात. तुकोबराय आले. तुकोबराय म्हणले तुम्ही जशी आहात ना त्याच्यापेक्षा ती येडं पारवाली. हा हे येड्यापेक्षा ती येडं पारवाली. ह्याच्यात लई यागळाच खटका आहे. ह्याला कवर सांगितलं तो म्हणणार अडचणी आहेत काही. ह माळ घाल म्हणलं की म्हणणार अडचणी आहेत काही. तक्का याची डोंबलीची अडचणी याला. समजा आडरानात गाठला ना असा चिंपा धरून लाल केला घालतो का नाही माळ म्हणाली म्हणले बाबा माळ माळली नाही घाल ना. फक्त आडरानात गाठायचा ना असा तांबाट्यावानी करायचा ना आणि शेवटी नारट्यावर तलवार ठेवायची कालीन माळा. फक्त काय झालंय घोटाळा झालाय अडचणी आहेत काय. तुकोबरा गेले. गेल्यावर त्यांनी खिडकीतून हाक मारली महाराज इकडे. आज म्हणला उत्तर मिळणार. हा म्हणजे कसं काय ज्याला ज्याला संत भेटले त्याला त्याला उत्तर. आज फिटले माझे बहुता जन्माचे साख हा कोंडाटले परब्रह्म सावले. आज फिटले माझे आज फिटले माझे कोणी. आज फिटलं उत्तर मिळणार. म्हणले उत्तर काय कशाचं उत्तर. म्हणले आहोत 500 उंट 1000 बऱ्या कापूस भिजायचा कधी सरकी काढायची कधी कापड बनवायचं कधी गाला यायचं कधी. तुकाराम महाराज म्हणले 8 दिवसापूर्वी गेलेले उंट का. हो 500 होते. आता कोणी सांगितलं होतं यांनी सांगितलं 500 होते. हा 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 म्हणले 500 होते. कापूस होता त्याच्या हा हा म्हणले 1000 बऱ्या कापूस होता. काय नाही पुढच्या गावात मुक्कामी होते. त्या ओटावाल्याला बिडी वाढायचा छंद होता. बिडी वाढाय गेलं आणि बिडी वाढता वाढता झोपलं दमल्यामुळं ती बिडी लागली कापसाला. कापूस शेतला कापूस जळाला उट्ट जळाले आणि कापसावाला इजवाय गेलं ते बी मेलं. उठावालं सुटलो बा तशी. काय उट्याच्या बापाचं होतं. आता मला सांगा तुम्ही ज्या घराचा विचार करता ते तुमचं. तू म्हणशील माझं घर ते इथंच राहील सार गेल्यावर तुझं घर रे येशीच्या बाहेर. तू म्हणशील बायका हे तुझ्या मागचे चोर काय. तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर मेल्यावर तुझं मरण येशीच्या बाहेर. समजून घे विठ्ठल विठ्ठल. समझ समझा के भी ना समझे मेरे ख्याल से वो ना समझ है उसको समझाना ही सबसे बड़ी ना समझ है. समझ समझा के भी ना समझे मेरी ख्याल से वो ना समझे उसको समझाना ही सबसे बड़ी ना समझ है. बसलं डोक्यात बघा नाही बसलं तर सोडून द्या विठ्ठल. सगळं असं आहे. तुकोबाराय म्हणले असं आहे सगळं. सूट सूट भूतच निघालं डोक्यातलं. तुमच्या डोक्यात जे भूत बसलंय ना माझं 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 मी असा मी तसा मी पखवाद्या मी पेटी मास्तर मला बघू येतो मला बघाची चाल म्हणतो. बांधणं त्या दिवशी त्याच्याहून चालली होती. माझ्या अभंगाची चाल तू का म्हणतो. गांजडी 2 भजनी त्यांची बांधणं चालली होती. मी बोलले काय चाललंय का याच
मायकात त्यांना माहितच नाही माईक चालू आहे, त्याची चालती म्हणला म्हणून तो टाळ घेऊन दाबा त्याच्या गजरे बा. हा फारच डेंजर गामी. कळायच्या नावाने शिमगा, हरिपाठ खिश्यात, डोक्यात नाही, आणि दररोज म्हणतो देवाची द्वारी बिचारी. आणि उभा तर काय राहीना, उभा राहतोय का सारखा विचार. आता तुम्ही म्हणता ना आम्ही बसलोय, पण कायचा बसलाय, पळतच मन पळत आहे. मन ओढाय मी चाललो होतो, एक जण मला म्हणला बाबा देव भेटल का हो? हा सगळ्यांना भेटला, सगळ्यांना भेटला. महाराष्ट्रातल्या संतांना देव भेटला का नाही? कुठं भेटला? हा आपल्याला दिसतो का? गाढवातला आपल्याला दिसतो का? नाही, आपल्याला नाही दिसत का? आपल्याला आपल्यातलाच नाही दिसला तर गाढवातला कसा दिसत? ज्याला आपल्यातला दिसला त्याला गाढवातला दिसत, ज्याला आपल्यातला नाही दिसला त्याला गाढवातला. मग म्हणला महाराज कधी भेटन? म्हणलं आत्ता, आज आत्ता ताबडतोब. काय करावं लागेल? काय नाही. म्हणलं चल माझ्या बरोबर. मी चलत होतो, आपला व्यायाम चालला होता. मला ताणू ताणून याला त्याला 2 येडं आणलं, ती दमलं. दमल्यावर म्हणलं इथंच उभा राहा, उभा उभा राहिला, घ्या बेंबीपासून श्वास. चल बेंबीपासून श्वास घेतला, सोड, डोक्यावर हात ठेवला, तिथंच प्राप्ती झाली. अवघड आहे का? हे प्रयोग तुम्ही सुद्धा करू शकता, तुम्ही सुद्धा करू शकता. असं पटापटा पटापटा चालायचं आपलं मस्तपैकी. आणि चालतात चालतात थांबायचं. थांबल्याबरोबर दोन्ही बोळ्याच्या मध्ये नजर आणि बेंबीपासून श्वास घ्यायचा. एका क्षणात प्राप्ती. किती? फक्त विचार संपले पाहिजेत, विचार संपले पाहिजेत आणि उभा राहायला पाहिजे. उभा म्हणजे असा उभा नाही, विचारातून मुक्त झाला पाहिजे. आणि जर असा विचारातून मुक्त झाला तर दोन्ही बी कामं होतात. देव बी भेटतो आणि मुक्ती बी भेटते. त्या अभंगाचं पहिलंच. देवाची सोपं आहे का नाही? गणित सोपं आहे. कळलं तुम्हाला? अवघड काहीच नाही. चालता चालता फक्त शांत उभं राहायचे, सर्व विचारांच्या पलीकडे जायचे, बेंबीपासून श्वास घ्यायचा आहे. तिथंच तो आनंद प्राप्त होतो आणि त्याला देव म्हणतात, जो आनंद स्वरूप आहे. देव कसा आहे? एक जण म्हणला माझ्या पुढे मग ती इटेवर उभान कट्ट्यावर. अरे देव काय तसा आहे का राजा? एक म्हणला माझ्या पुढे
दत्त तिरसूळ घेऊन उभा राहिला. म्हणलं भूत असेल, दत्त नाही उभा राहत. दत्त कसे, देव कसा आहे? रंग नहीं रूप नहीं, नहीं बरन छाया, निर्गुण निराकार तू रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम थे. देव सतत समोर आहे, निर्गुण निराकार आहे. आणि भेटायला तुम्हाला आजपर्यंत किती वेळा तरी भेटला असेल. दररोज भेटतो तो, दररोज. म्हणता असं काय म्हणता बाबा, तुमचा विचार संपला त्या क्षणाला जो आनंद प्राप्त होतो त्याला देव म्हणतात. तो आनंद फक्त कंटिन्यू राहत नाही, तो कंटिन्यू राहिला पाहिजे. देवाला काही रंगरूप नाही. तेव्हा विटेवर उभा आणि कट्टेवर राहत तसा का नाही आमच्या पुढे येत, तसा नाही येत. तो आनंद स्वरूपाने आतून प्रगट होतो. ज्या वेळेस तुमचे विचार संपले, विचार संपल्याबरोबर आतमध्ये तो आनंद रूपाने प्रगट होतो. एकच क्षण प्रगट होतो, तुमच्याकडे लय नाही प्रगट होणार. का? त्याला सद्गुरू नाहीत ना तुम्हाला, त्याच्यामुळे तुमच्याकडे प्रगट होणार नाही. प्रगट झालेलाही तुम्हाला समजणार नाही, कारण तो तिसरा डोळा तो सद्गुरू देतात. गुरुने धरोनी हात मज मंदिरात उपदेश ज्ञानाचा स्वरूप दाखवी. माझच रूप, स्व म्हणजे माझं रूप मला दाखवलं. आता आपल्याला आपलं रूप माहिती नाही, तुम्हाला तुमची बायकोच माहिती नाही, तर रूप कसं काय माहिती व्हायचं? तुम्ही ज्या बायकोला तुम्ही बायको म्हणतात ती तुमची बायको नाही, आणि जी तुमची बायको आहे ती तुम्हाला माहिती नाही. मग अशी मी सांगितलं ना, गेलेली बायको का राहिलेली बायको? गेलेली बायको. मग गेलेली बायको तुम्हाला दिसली काय आयुष्यभर? नाही, ती बघण्याचा डोळा तुम्हाला नाहीचे. तिसरा डोळा म्हणतात त्याला, काय म्हणतात? आणि ते तिसरा डोळा खोलायचं ज्ञान सद्गुरूकडे आहे. म्हणून गुरुविन ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. देव सगळीकडे उभं राहायची ताकद पाहिजे आणि सद्गुरू भेटावा लागेल. देव प्राप्त होत नाही. कोण म्हणतं एका क्षणात 4 मुक्त्या, एक नाही 4 एका क्षणात भेटू शकतात. पण भेटणं कोण गरजेचं आहे? संत. तेच अवघड आहे. संताची भेट. देव बी आताच आहे, मुक्ती बी आताच आहे, आनंद बी आताच आहे, प्रेम बी आताच आहे. आपण म्हणतो ना बायकोला, माझ्या प्रेम कर. बेकार्या, प्रेम तुझ्या आत आहे, बाहेर नाही. बाहेरून किती प्रेमाची अपेक्षा केली तरी कुणी तुमच्यावर प्रेम करायला मोकळं नाही. तुम्हीच प्रेममय व्हा. आणि तुम्ही प्रेममय व्हायचं असेल तर आतल्याची गाठ पडली पाहिजे. तुम्ही आनंदमय व्हावा वाटत असेल तर आतल्याची गाठ पडली पाहिजे. तुम्ही सुखमय व्हावं वाटत असेल तर आतल्याची गाठ पडली पाहिजे. बाहेर किती कोट्यावधी रुपये कमावू, ती संपत्ती नाही, ती विपत्ती आहे. संपत्ती खरी आत आहे. आणि ज्यानं आतली संपत्ती कमावली त्याला म्हणतात सम्राट, कैवल्य सम्राट, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय. काय म्हणतात? काय म्हणतात? कैवल्य सम्राट, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, श्रीमंत संत जगद्गुरु संत तुकोबाराय. काय पदवी आहेत?
तुम्हाला श्रीमंत म्हणेन का कोणी? हा मग पुण्यात एक फिलेट हे त्याच्या आईचं गाईबान त्याची मला पुण्यात फेलेट हे मुंबईला फेलेट हे पडन बोकांडी त्याला खेळा ठोकून बघ सगळं डस्टीच बांधलंय ती कधी तुझ्या ओरावर पडून सांगता येणार नाही. त्याची काय गर्व धरतो? गर्व आतल्याचा आहे. आतल्याशी गाठ पडली पाहिजे. आतल्याशी गाठ पडली तो सम्राट बाकीचे भिकारी. आलं लक्षात? त्याला म्हणतात कैवल्य सम्राट. आलं देणार? तुम्हाला सम्राट व्हायचं असेल आतल्याची गाठ घ्या. कड्या बाहेर त्याचं काही खरं नाही ते सगळं येणार नाही पण ते काही खरंच नाही. ध्यानात आलं? तुमच्या आत आहे आणि आतली संपत्ती आपल्याला प्राप्त करून देतात त्याला संत म्हणतात. काय म्हणतात? एका क्षणात प्राप्ती होऊ शकते त्या संपत्तीची. मोक्ष बी मिळू शकतो आणि देवही मिळू शकतो. भेटणं संत गरजेचं आहे पण तेच अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी. आता तुम्ही एवढी इथं कीर्तन ऐकता तुम्ही लय कीर्तन ऐकले असतील पण एखाद्या माणसाने सांगितलं का तुम्हाला की तुझ्या आतमध्ये देव आहे आणि त्याची भेट एका क्षणात होऊ शकते? सांगितलं का कुणी? सांगणारच नाही. ती भेटतच नाही तसल्या अवलादीच. कथा कुथा सांगणारी लय भेटत यात. आखी ज्ञानेश्वरी उलटी पालटी पाठ असणारी लय भेटत यात. पण आतल्याची गाठ घालून देणारा त्याला म्हणतात संत. आणि हा संत भेटणं कोण पुण्य त्यांचा होईल सेवक जे हे द्वंद्वाधिक दुरावती ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीचे खुणा. असा संत भेटणे गरजेचे आहे पण भेटत नाही पुण्य असल्याशिवाय. आणि पुण्य व्हावं वाटत असेल तर दररोज मुखाने काय म्हणा? हरी मुखे म्हणा 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 हरी मुखे म्हणा. संत भेटावे वाटत असेल कारण संत भेटणं दुर्लभ आहे. कारण संत व्हायचं काय एवढं सोपं? जे जे संत झाले ज्यांनी ज्यांनी सांगितलं देव हृदयात भेटतो. कुणाला सुळाव दिलं बघा तुम्ही ख्रिस्टात फिरत होतं का ते? ज्यांनी सांगितलं देव हृदयात आहे आणि ज्यांनी देव प्राप्त करून दिला ते ख्रिस्टात फिरत होतं का सुळाव दिलं त्याला? जनाबाईला सुळाव दिलं. ज्ञानेश्वर माऊलीच्या जुळीत शान टाकलं. खरं सांगितलं खरं सांगणाऱ्याचा हाल काय तसंच होत्यात. ती येशू ख्रिस्ताला क्रुसाव दिलं. गौतम बुद्धाच्या कानात खिळ ठोकलं. महावीराची तीच अवस्था केली. जे खरं सांगणार आहे ना त्याला सुट्टी नाही बाबा हो. म्हणून तसल्या वाटेला कोणी जात नाही. पण संत जर भेटले आपले कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संत म्हणतात मला किती मित्र असू दे तुम्ही संत माय बाप कृपावंत लेकराचे हितवा हे माऊलीचे चित्त. त्रास किती संतांना जरी दिला तरी संत लेकराचे हितच सांगणार ते बाकी काही सांगणार नाहीत. म्हणून खऱ्या अर्थाने असे संत आपल्या जीवनामध्ये यावेत
त्या भगवंताची प्राप्ती आपल्याला व्हावी. भगवंताची प्राप्ती होणं अवघड नाही, बहु अवघड आहे संत भेटी. अवघड संताची भेट आहे. देव भेटायचं सोपं आहे. तुका म्हणे सोपे देव भेटायचं, कारण तो सगळीकडेच आहे ना. तो सगळीकडेच आहे ना. तो भेटायचं सोपं आहे. कुठं जाताल तिथं, कुठं बसताल तिथं तो आहे. पण त्यो कळण्याची जी काही दृष्टी आहे, ज्ञानदृष्टी, ते देणारे संत दुर्मिळ आहे. म्हणून शास्त्रानं देव भेटणं अवघड आहे असं नाही म्हटलं, संत भेटणं अवघड आहे असं म्हटलं. आलं लक्षामध्ये. आणि म्हणून असे संत पुण्याईनं भेटतात. अशी पुण्याई करायला काय कुठं दिल्लीला जावं लागत, जंगलात नाही जावं लागत. आसोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र. तुझा जीव फक्त देवाकडे ओढ लागू दे तुला, बस. संत भेटले, तुझ्या जीवाला देवाची ओढ लागली, एका क्षणात प्राप्ती होऊ शकते. जसं एखादी जुन्या काळामध्ये बैलगाडीत मुराळ्या जायच्या. मुराळ्या जण पाराव बसली होती. म्हणजे गणपतराव, हे पुढची मुराळी चालली, ती नांदाय चालली असेल का माहेराला चालली हो? दोघांच्या गप्पा चालल्यात पाराव बसून, आणि बैलगाडी चालली पुढून मुराळी घेऊन. तेव्हा ते गणपतराव म्हणले, पुढली जी मुराळी चालली ती नांदाय चालली असावा का माहेराला चालली असावा, ओळखायचे. शामराव म्हणले, गणपतराव पोरगी नांदाय चालली राव. म्हणले, कशावरून? बघा ना, ती मुंग्याला बसली. कुठं बसली? मुंगा कळतो का? मुंगा गाडीला मागून बांधतात ना, त्याला मुंगा म्हणतात. ते दाव बांधतात, ते त्याला मुंगा म्हणतात. बरोबर ना? चुकत नाही ना काय माझं? ज्या ती मुंग्याला बसली आणि माग बघती, याचा अर्थ ती नांदाई चालली. कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतोनी पाही, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशील केशवा. लक्षात आलं? तो कोपराय वर्णन करतात. दुसरी गाडी चालली होती. म्हणले, गणपतराव ही कुठं चालली? अहो म्हणले, ही माहेराला चालली. म्हणले, कशावरून? अहो बघा ना, मुराळ्याच्या पुढे हात काढू काढू बोलत या. म्हणजे तिला माहेराची ओढ लागली. कुणाची? तसं तुम्हाला फक्त देवाची ओढ लागावा आणि तुम्ही माझ्यापाशी यावा, तुम्हाला क्षणात प्राप्ती करून देईल. काय होणं गरजेचं आहे? फक्त ओढ लागणं गरजेचं आहे. ओढ. आणि ओढ लागली, आणि जर का तुम्ही माझ्यापाशी आला, एका क्षणात देवाची द्वारी हा क्षणभरी तेने मुक्तीचारी. आणि संतांना सुद्धा प्राप्ती झाली क्षणातच. फक्त सद्गुरु वाचवणे सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. हे पुण्य संसारात राहून करता येईल. सद्गुरु संसारात राहून प्राप्त होतील. आणि त्यावेळेस आपल्याला देवाच्या द्वारात एक क्षणभर उभं राहिलं असतं सुद्धा 4 मुक्त्या प्राप्त होतील. मोक्ष इथंच प्राप्त होईल. मोक्ष मिळवाय दुसरीकडे जायची गरज नाही. विठोबा रखुमाई. बाप म्हणजे आपली सावली आहे. वड येतो, वटवृक्ष आहे. पण आताच्या हल्लीचे बाप बिघडलेत जरा. मोबाईलला कोड नंबर ठेवित्या. नाही लक्षात आलं? लक्षात आलं का नाही आलं? हल्लीचे बाप बिघडल्यात का? ते मोबाईलला कोड नंबर ठेवित्यात. याचाच अर्थ पोरग म्हणते हे चोरून काहीतरी करते, पोराव त्याचा परिणाम होतो. तुमचा मोबाईल असा ठेवा, त्यात कोड नंबर वगैरे काय ठेवू नका. बघा हिम्मत आहे का? आणि अशी जर हिम्मत ठेवली ना, तुमचं पोरग 1 नंबर असेल. 1 नंबर. जगी ऐसा बाप व्हावा, वंश त्याचा मुक्तीस जावा. नाही का? वंश त्याचा मुक्तीला जायला असा बाप तर नको. तर असो, बापानं अगोदर व्यवस्थित राहिलं तर मुलं होती. पण बापाचे उपकार, आईचे उपकार आपल्याला विसरता येणार नाहीत. सेवा करायची 3 जणांची करा, आई वडील आणि सद्गुरू. आणि जर या जीवनात काही मिळवायचंच असेल तर हृदयस्थ असणारा भगवान परमात्मा आपलासा करा. एवढंच मिळवा, दुसरं काही नाही. जसा पांडवांनी त्याला आपलासा केला आणि पांडवांच्या इथं तो राबला, तसा त्याला जर आपण आपलासा केला तर ज्ञानोबा सांगतात अभंगाचं शेवटचं.
ज्ञानदेव म्हणे व्यासाची ज्ञानदेव म्हणे व्यासाची ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची